तुम्हीच बोला. राम राम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत. आज आपण पैठण तालुक्यातील धरणाच्या बॅकवॉटरला तरू पिंपळवाडी आणि वाघाडी अमरापूर या शिवारामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत शेतकरी सोमनाथ भाऊ कनसे, शेखर थोटे आणि ऋषिकेश कनसे. योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील आज. राम राम. नमस्कार. राम राम शेतकरी मित्रांनो. काय सोमनाथ भाऊ कसं का वाटतो बाग? चांगलं आहे. काय काय झाले परिवर्तन सांगा. आपण वर्षभरापासून चालू आहे आपल्या सगळ्या ट्रीटमेंट. पण काय बोलू शकत. बोला बोला. बाग तुमचा. अरे बोल ना. सांगू ना तुम्ही. सांगाल काय नाही. झाडं चांगली चांगले झाले. काय काय ऋषिकेश भाऊ, कसे होते झाडं मागच्या वर्षी बघितलं तुम्ही, आणि या वर्षी काय फरक आहे दोघांमध्ये? या वर्षी काय फरक वाटला बागात? काय माल आहे सगळं. ग्रीनरी बोलणार रे. पान संख्या कसं आहे? बोला शेखर भाऊ बोला. पानाची फळाची संख्या चांगली आहे. हा आणि दुसरी गोष्ट गळ पण सध्या गुंडी गळ कमी आहे. बर. नाही तर झाडांची प्रत्येक वर्षी आमच्याकडे काय होतं, गुंडीची गळ जास्त होती. बर. यंदा थोडी म्हणजे फरक सोमनाथ भाऊ, तुमचं आता सेटिंग चांगलं आहे का तुमचं बागेत? फळ संख्या किती? चांगली शेंड्यापर्यंत फळे, हां फुल फळे, साईज आली, गळ कमी आहे, पान संख्या वाढली, झाडांची ग्रोथ वाढली. झाडं आम्ही आलो तेव्हा इकडून तिकडे दिसत होतं. दिसत. झाडात झाडं मिळालेले की नाही? कारण पूर्वीचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर की आता झाडं पूर्ण मिळालेले. आणि जो आता लोड पाहिजे तो भरपूर लोड आहे बागेवर सध्या, आहे की नाही? मागच्या वर्षी चांगला माल निघाला. मागच्या वर्षी आपण थोडी लेट आलतो, पण यावर्षी यांचं तानाच्या काळापासून विश्रांतीपासून आपलं नियोजन चालू आहे. बरोबर आहे का? बरोबर. मागच्या वर्षी आपण साईज केली होती. मागच्या वर्षी साईज केली होती आपण, त्याचे व्हिडिओ आहेत बागेचे. तर आता इथून पुढं आता आपलं पाण्याचं नियोजन चालू आहे व्यवस्थित. बरोबर आहे. व्यवस्थित. खतं झाली, सगळं झालं. आता इथून पुढं मृग बहाराकडे जायची काही गरज नाही, कारण आपल्याकडे भरपूर पोट आहे. नाही नाही आपल्याला. आणि तुम्हाला पावसाळ्यात सुरुवातीला टेकणं लावावं लागणार आहे बागेत. बरं सोमनाथ भाऊ, अजून आता तुमच्या गावामध्ये अजून आता यांचा नवीन बाग चालू झाला आहे आमच्यासोबत. यांचा पण नवीन बाग चालू झाला आहे ऋषिकेश भाऊचा, आपले शेखर भाऊ. अजून गावात मला वाटतं एक 10-15 बाग चालू झालेली आहे. बरोबर आहे. आता मागच्या वर्षी जुन्यामध्ये तुम्हीच आमच्या सोबत राहिले, तर तुमच्याकडे हे बदल झाले. आता त्या बागात बदल होतील का नाही? 100% होते. हां, तर तेच 2 शब्द शेतकऱ्यांना सांगा तुम्ही काय त्या. 100% बदल होईल. बरं. शेखर भाऊ, आमचं पण आता समजा जवळपास 4-5 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे. हा. बागात फरक वाटतोय. काय काय फरक वाटला म्हणजे तुमच्या बागात? पानाची जी पहिली रुंदी साईज होती पानाची, हा. तर आमच्या पानाची साईज छोटी होती. तर आता पानाची साईज मोठी आहे, पानाची संख्या जास्त आहे हं. आणि झाडं हिरवेगार झाले. पहिल्यानं काय झालं का 9-10 झाडं चांगले होते, त्याच्यात 2-3 झाडं पिवळे दिसायचे. अच्छा. आता कमीत कमी ते ह्या हिरव्याच्या लेवलला आले आता बरं. एवढ्या 2-4 महिन्याच्या आपल्या ट्रीटमेंट मध्ये. बरं. आणि झाडाची साईज वगैरे वाढली, साईज वगैरे फळ फांदे ते चांगलं वाढलं आहे ना? बरं बरं. ऋषिकेश भाऊ, तुमचं आपण सगळ्यात video कमी काढलेला वेळेमध्ये जो बदलाव आम्ही बघितला तो ऋषिकेश कनसेंच्या बागात बघितला. ऋषिकेश भाऊ, तुमच्याकडे आम्ही ज्यावेळेस बागेत आलो होतो त्यावेळेस तुम्ही आंतरपिकं घेत होते, आणि काहीतरी मला वाटतं भेंडी का वगैरे तुम्ही काहीतरी घेतलेली होती वाटतं. राईट. तर तुम्ही ज्यावेळेस आम्हाला बोलवलं तर तुम्ही कोणत्या आधारावर बोलवलं होतं? तुम्ही अगोदर हा बाग बघितला होता? सोमनाथ भाऊचा यांचा बाग बाग बघितला होता आम्ही. काढायचा होता ना यांना. कोणाला काढायचं होतं? बघितला सोमनाथ भाऊ. सोमनाथ भाऊचा. तुम्हाला काढायचं होतं बाग? हो. बाग उपटायचा होता. हां. एक बार या साहेब स्टेटमेंट घेऊन पहा, नंतर उपटावं म्हणलं. एक साहेब 12 महिने. मग आता काय विचार आहे का नाही उपटायचं? ते यांना नाही उपटायचा, त्यांना उपटायचा. अच्छा, यांना उपटायचं होतं. नाही नाही, यांना तुमच्याकडून मागच्या वर्षी ट्रीटमेंट घेतली त्याच्या अगोदर त्यांना उपटायचीच होती यांना झाडं. सर्वांनीच बघितलं इथं हा बाग बघितला. आणि यांनी जर आता समजा तुम्ही नसते आले तर यंदा साल बघितलं असतं काढून टाकले असते झाड. बरं, आता काय तुमच्या झाडामध्ये काय बदलाव वाटतो? खूप बदल आहे आता पहिल्यापेक्षा. ग्रीनरी आली झाडाला, फांदे हे आपलं पान संख्या वाढली, फळबीज सेटिंग चांगली झाली, गुंडीगळ कमी एवढं प्रमाणात नाही. बागेची एकंदरीत परिस्थिती चांगली. ओके. बरं. सोमनाथ भाऊ, आपल्याकडे गुंडीगळीचं काय माल आहे? किती निघला आपला? आपला तरी सरासरी 15 टन जवळ निघाला. बरोबर. किती झाड संख्या आपली? 280. बरं. आता ह्या वर्षी काय वाटतं? आता मागच्या वर्षीपेक्षा माल किती बागात? माल चांगला आहे. म्हणजे जास्त आहे प्रमाण का कमी आहे कसं?
नाही जास्त आहे प्रमाण. जास्त प्रमाण. यावर्षी काय वाटतं किती माल निघत? निघा पण 20 टन तरी आता. बरं. मागच्या वर्षी 15 टन आपला 280 झाडामध्ये निघला होता आहे ना. यावर्षी 20 टन तुमचा अंदाज आहे की नाही? बरं बरं, बघू आपण आता वेळेमध्ये किती निघतो काय निघतो आपण दाखवूच, पुढे व्हिडिओ काढत राहू. यासोबत आपण काही वेगळा काही खर्च केला आहे बागेत? नाही जे चालू आहे रनिंग मधलं तेच चालू आहे. मध्ये चालू. फवारण्या, खतं, फक्त पाणी व्यवस्थापन थोडंसं आम्ही आमच्या पद्धतीने केलं. तुम्ही अगोदर ड्रिपवर पाणी फोडत होते, हा. ड्रिपवर बाग फोडत होते. यावर्षी आम्ही तुम्हाला फ्लड पाण्यावर बाग घ्यायला लावला. हं. जेवढं तुम्हाला मोकळं पाणी देता येईल, बागात मॉइश्चर टिकून राहील, आर्द्रता टिकून राहील, या दृष्टिकोनातून आपण मोकळ्या पाण्यावर बाग घेतला. त्याचंच परिणाम आपल्याला दिसले. झाडांची ग्रोथ चांगली झाली, फळांची संख्या जास्त आहे, गुंडीगळ कमी आहे, पानांची साईज चांगली झाली, झाडामध्ये ग्रीनरी वाढून गेली आणि झाडांचं जे शेंड्याचा आकार असो किंवा फांदीचं जे वाढ असो त्याच्यात पण झपाट्यानं वाढ झाली. बरोबर आहे की नाही? म्हणजे सर्वांगीण विकास पाणी व्यवस्थापनावर पण म्हणजे 90% अवलंबून असतो सर. आपण दिलेल्या अन्नद्रव्याचा साठा उचलण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन बागेत व्हायलाच पाहिजे. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला एकच बहार धरायचं सांगतो, परंतु जे झाडांची वाढ नसते, जे खूपच कमजोर असतात आणि त्या झाडांमध्ये आपल्याला त्याला वाढ बी करायची, तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रयत्न हा करतो की जास्तीत जास्त पानसंख्या येऊन दोन्ही बहार दोन्ही घ्यावे. बहारामध्ये पानसंख्या वाढून जाते आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात पण भर होऊन जाते. आपला जो खर्च होणार असतो 2 बहार बागेत राहिल्यानंतर दोन्ही बहारातून तो एका बहारातला खर्च हे होतो आणि एका बहाराचे पैसे शेतकऱ्यांना राहतात. त्यासोबत झाडाची ट्रीटमेंट चालू राहतात. दोन्ही बहार असल्यामुळे वर्षभर त्याच्यामध्ये आपल्या फवारण्या शेड्यूल असो, पाणी व्यवस्थापन, खते जे असेल शेड्यूल, त्या शेड्यूल पद्धतीत आपलं सगळं चालू राहतं. त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ कुठं थांबत नाही आणि त्यामुळे मग एकदा का झाडाची सक्षमता वाढली, पानसंख्या चांगली झाली, झाडांची ग्रोथ चांगली झाली, तर मग आपल्याला ॲव्हरेज उत्पादन घ्यायला वेळ लागत नाही. मग त्याच दृष्टिकोनातून आपलं काही बागेंमध्ये जे काही बाग पाठीमाग आहे आपली पिंपळवाडीमध्ये, ज्यांच्याकडे आपलं थोडंसं लेट नियोजन झालं, त्या बागेंमध्ये आपलं थोडंसं मिरग बहाराकडं आपलं नियोजन आहे. जो फुटल तो फुटल, पण ह्यासोबत तो पण काढायचा जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्चही निघून त्यात जातो वार्षिक खर्च जरी निघाला त्या मिरग बहारामध्ये आणि तरी शेतकऱ्यांना सोबत झाडही बनत राहतं. हे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला ठेवायचे. सोमनाथ भाऊ, तुम्ही एवढ्या मालावर खुश आहे यावर्षी? खुश. झाडांची ग्रोथ वगैरे सगळं व्यवस्थित आहे. एकदम तुम्ही शेतकऱ्याला काय मेसेज द्याल? आता तुमचे गावातले तर तुमची बागा बघून आमच्या सोबत आलेच, पण अजून आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही काय मेसेज द्याल? आमचा काही खर्च जास्त आहे किंवा आमची ट्रीटमेंट योग्य वेळेवर आहे का, आमच्या व्हिजिट योग्य वेळेवर आहे का, या गोष्टी हां व्हिजिट योग्य वेळातच तुमची. बरं. आमचा खर्च जास्त आहे नाही बरं, आणि जे करायला लावतो आम्ही काही वेगळं काही करायला लावतो नाही काहीच नाही. जी झाडाची ट्रीटमेंट फक्त योग्य वेळेवर फक्त ते करून वेळेवर घेतो. करून घेतो आणि फॉलोअप असतो आमचं जास्त. आम्ही दिलेली फवारणी वेळेत होती का नाही होती, आम्ही काही ड्रिप मधून सोडायचं सांगितलं ते वेळेत होतं का नाही होतं. हा, ती सवय आता तुम्हाला पण लागली ती आता, आणि त्याच्यामुळेच आपले दोघांच्या कष्टातून आपल्याला हे झाडांमध्ये हे फळ दिसतंय आज. तर आता थोडंसं झाडं दाखवा व्हिडिओमध्ये, कसं पानांची साईज, फळांची फूट शेंड्यापर्यंत आहे. सगळ्याच झाडांची एक 4-2 झाडं दाखवू शकता. येणाऱ्या काळामध्ये बाहेर येणाऱ्या काळ आहे महाराष्ट्रात, तुम्हाला फवारणी मारावं लागतं तुम्हाला. ही साईड पूर्ण मारा म्हणजे झाडूवर जातात. इथून ही साईड ना समजा गोल गिटिंग करायचं. येणाऱ्या काळामध्ये हे करावंच लागेल तुम्हाला हे आतमध्ये, कारण फवारणीला तुमचं ट्रॅक्टर किंवा तुम्हाला जाता येता आलं पाहिजे. बाहेर जे येणाऱ्या फांद्या आहे आणि ज्या खालच्या गळ फांद्या आहे ते छाटणीमध्ये घेऊन टाका, म्हणजे झाड जसं आता शेंड्याकडे माल लागला तुमचं, खालच्या गळ फांद्या तुम्ही कमी केल्या होत्या. मागच्या वर्षीच आपलं इकडून तिकडे दिसत होत केले. हा, आता ते सारं मिळत चालले. झाकत चाललं. त्याच्यामुळे म्हटलं ना, तुम्ही जर इकडच्या फांद्या कट करत गेले ना तर झाड वर चाललं तुमचं. ते बघा ना, शेंड्यापर्यंत व्यवस्थित माल लागलेलं पाहिजे. फांदे बी काढले, कटिंग झाली. हा, खालचं पण तुम्ही चांगलं उचललेलं आहे. आता यावर्षी माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर अजून थोडीशी ग्रोथ छाटणी घेऊन टाकायची. मग आकार येईन त्याला. आतल्या भागातलं थोडंसं दडपण कमी केलं ना तर मग ते होऊन जातं. कारण सूर्यप्रकाश प्रत्येक पानापर्यंत जाणं गरजेचं असतं. हवा पण बागेत खेळती राहिली पाहिजे, म्हणजे रोगराई कमी राहते. आपल्याला एवढा अनुभव नव्हता ना. हा, नाही होईल आता. आम्ही आहेत ना तुमच्या सोबत, करून घेऊ तुमच्याकडून आता. कटिंग केली ती. आता शेखर भाऊचं आणि ऋषिकेश भाऊचं दोघांचं बाग मागच्या 3.5-4 महिन्यापासून आपल्या ट्रीटमेंटमध्ये आहे. आजच आपण परत व्हिजिट केली बागामध्ये आणि एक ठरवलं की बाई याच्यावर शक्य असेल तर आपण याला
मृग बहाराचं सुद्धा नियोजन करायचं. वर्ष 2 वर्ष आपल्याला हे दोन्ही बहार घ्यायचे आणि झाड सुधारायचं. कारण आपल्याकडे आंब्याची फूट कमी नाही, झाडाच्या परिस्थितीनुसार किंवा झाडाच्या याच्या ताकदीनुसार ताकदीनुसार. भरपूर माल आहे त्याच्यावर. परंतु त्याचसोबत थोडंसं आपण मृग बहाराकडे गेल्यानंतर आपलं फवारण्याचं शेड्यूल, ड्रीपमधून शेड्यूल आणि पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन या पद्धती आपल्या टप्प्याटप्प्यानं होत राहतील, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये झाडांची ग्रोथ वाढत राहील. आणि पुढं काय 2 महिन्यानंतर पावसाळा आहे, मृग बहारच पावसाळ्यात फुटतो, त्यावेळेस जर आपलं योग्य नियोजन झालं तर झाडांची ग्रोथ डबल होऊन जाते. त्यामुळे मग आपल्याला ते बहारही काढायचा आणि आपला होणारा खर्चही त्याच्यातून काढायचा. म्हणजे आंब्या बहाराचं मालाचा पैसा आपल्याला नफ्यामध्ये राहून जातो. आणि पुढच्या वर्षी मग जर हे झाडाची पानसंख्या, फांद्याचा विस्तार चांगला झाला तर एकच बहारावर आपल्याला झाड घेऊन टाकायचं आंब्या बहार. अरे जसं आता सोमनाथ भाऊचं आता आहे, इथं आपल्याला कुठं इथं आपल्याला घ्यायची आंब्या आवश्यकता नाही. एकच बहार आपल्याला आणि व्यवस्थित मागच्या नियोजन वर्षी दोन्ही करायचं. बहार होती, काही ते टप्प्याटप्प्यानं होतं ह्या बागेत सुद्धा. पण ते बघितलं आपण, ते आता ग्रोथ मध्ये आला, आता फुल फ्रूट आहे, आता काही गरज नाही कुठं. सोमनाथ भाऊ तुमच्याकडं मृग बहार धरायची गरज वाटतंय का? नाही नाही पक्का? झाडाचं सर आता याच्यातच जून मध्ये यांना टेकणं लावावं लागणार आहे. फांद्या बांधावंच लागणार त्यांना. कारण हे बघा ना, आता या फांदीला हे फळं सगळे मोठे झाल्यानंतर हे खाली घेऊन येणार. सगळे फांद्याला असे तरी गळ फांद्या यावर्षी छाटणीमध्ये काढला. काढलेले आहेत खाली माल वरती, मग ते खालून छाटणी केल्यामुळे वरती शेंड्यापर्यंत माल लागला. चला, तुमचे सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ भाऊ. धन्यवाद.